येस टाइम सेट करण्यात येतोय 15 मिनिटं तुम्हाला 3 षटकासाठी खर्च करावी लागतील। तिथून जर का तुम्ही वेळ केला तर अंतिम षटकामध्ये पॅनलाइजला सामोरे जावं लागेल। वळूया सामन्याकडे। विनय रॅटम ओव्हर द विकेट न पहिला चेंडू फेकण्याकरिता। पहिला चेंडू यावेळेस सुंदर लेंथ आणि लाईन वरती हाताळला गेलाय। इथं एक धावसंख्येने सुरुवात करून देण्यात आलेली आहे। लीग फॉर्मॅट जर आपण पाहिलं ना तर सुरुवात अप्रतिम होत असते। जसजसे सामने पुढे जातात तसे प्रत्येक खेळाडूला एक्साइटमेंट वाढत जाते। कारण सुपर 8 सुपर 4 याकरिता जे आपण आव्हान असताना त्या पहिल्याकरिता आपण प्रयत्न भरपूर सारे करतोय। परंतु लीग स्टेज मध्ये तुम्हाला जिंकणं 2 गुणांसाठी लढाई देणं हे कित्येकदा महत्त्वाचं असतं। आता विनयने एक चेंडू जरूर फेस केला त्यानंतर एक धाव लेफ्ट हँड बॅटर स्ट्राइक एंड वरती आहे। मात्र या वेळेला कव्हरच्या दिशेने लाजवाब स्ट्रोक यावेळेला कन्वर्ट केला जातोय। अगदी बॅटला प्रॉपरली कनेक्शन झालंय आणि राहुलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय। आता याच दरम्यान पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये चेंडू कन्वर्ट केला जातोय। मात्र क्षेत्ररक्षक बॅकअप देत असताना पाहायला मिळते। चांगलं प्रोटेक्ट जर कराल ना तर धावा देखील या थांबल्या जातील। परंतु या क्षणी जर आपण पाहिलं तर राहुलने जास्तीत जास्त स्ट्राइक घेण्याचा मनसुबा दाखवलाय। आत्मविश्वास एक अशी गुरु किल्ले आहे ना की ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या टीमला कुठल्याही मोमेंट पर्यंत घेऊन जाऊ शकताय। आता या वेळेला देखील हलकासा बॅकफुटला गेलाय। आता मोठं डिस्टन्स क्लिअर केलं जात नाहीये। येतोय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक। या क्षणी चुकी होणार नाहीये क्षेत्ररक्षकाकडून। पहिला विकेटचा पद्धतीने पाहायला मिळतंय। फलंदाज परतलाय बॅक टू पॅव्हिलियन। राहुलच्या माध्यमातून विकेट मिळाली ती पहिली। असणारी तुमची थिंकिंग कुठल्या पद्धतीची आहे ना ती खूप डिपेंड करते क्रिकेटमध्ये। विचारसरणी ही तुमची योग्य पद्धतीने असायला हवी। या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू आपण पाहिले ते 5 अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे। स्कोर कार्ड वरती 10 धावा 1 गडी बाद या पद्धतीने चित्र पाहायला मिळत आहे। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले मरी आणि लेबी या टीम न तदनंतर आरो 11 टीम। फुलर लेनचा चेंडू इथे देखील आपण पाहत आहे। मात्र या क्षणी जर पाहिलं तर 1 धाव येते। पहिलं षटक दोन्ही टीमसाठी या ठिकाणी चांगलं ठरलं गेले कारण धावा जास्त खर्च केल्या नाहीयेत। 11 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहे। एका साईडला विचार केला तर 1 विकेट जरी पडली असली तरी देखील स्कोर कार्ड मध्ये पुढे जाण्याचा एक माणस या टीमचा आपण पाहत आहे। पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय। पॉवर प्लेच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती 11-1 अशी स्थिती आपण पाहत आहे आरो 11 या संघाची। एक अप्रतिम मॅच या ठिकाणी आपण पाहत आहे। पहिल्या षटकामध्ये जरूर केवळ 11 धावा आले, एक विकेट देखील पाहायला मिळते। 4-4 षटकांचे सामने आहेत आणि त्याच कारणामुळे इथं मात्र योग्य पद्धतीने तुम्हाला स्कोर कार्ड हा फ्लाय करावाच लागेल।
आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर खूप मोठमोठे स्कोर बनले, मोठे स्कोर अचीव होताना देखील पाहायला मिळाले. खेळपट्टीने पूर्णपणे आज आपला रंग दाखवायला सुरुवात केली. येतोय नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण या क्षणी पाहताय तेजस. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक फलंदाज बाद झाल्यानंतर हा पाडल्यानवरती चेंडू फ्लिक केले. चेंडूला अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तडकरी क्षेत्ररक्षक आहे आणि धाव प्राप्त होते ती फक्त आणि फक्त एक. चांगले लेंथ लाईन वरती जरूर गोलंदाजी आपण यावेळेला पाहताय. चुका ज्या आहेत ना त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. रायगड डायनामोस. आता तेजसच्या माध्यमातून अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन, कारण मोठे स्ट्रोक हे पूर्णपणे थांबवले गेले. पहिल्या षटकाचा विचार केला तर तिथं देखील एक षटकार आला होता राहुलच्या बॅटमधून. जलद गतीने चेंडूची फेकी, खूपच वेगावर स्वार होऊन या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा मनसुबा या ठिकाणी आपण पाहताय. मात्र जरूर यावेळेला आपण पाहिलं तर लेंथ लाईन मध्ये योग्य पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. रेफर करण्यात आलं या ठिकाणी वाईड साठी. यस, वाईड आणि तदनंतर डिक्लरेशन अशा एकंदरीत 2 धावा आपण या ठिकाणी पाहताय. थँक्यू. निश्चितच एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते तेजस कडून, परंतु एका साईडला आपण पाहिलं तर गती असून चालत नाहीये. तुमच्याकडे ती लेंथ आणि ती लाईन असायला हवी. इथं सुंदर अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ बॉडीच्या समोर चेंडू चाललाय आणि तिथे देखील चांगलं प्रोटेक्शन देण्यात आलंय. त्यावेळेला मरियाई लेबी टीमच्या माध्यमातून काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड वरती 15 धावा, 1.3 षटकं ही सध्या फेकून झालीत ना. अशा अपेक्षा इथून जिवंत ठेवाव्याच लागतील. महत्वाची ही लढत या टीम मध्ये. इथं मी स्टॅमिक स्ट्रोक, अगदी हवेमध्ये चेंडू येतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला ओमकार जो कॅच आउट होऊन परतलाय बॅक टू पॅव्हिलियन. घडतंय काय? हो, 2 खेळाडू क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की यस, नो अँड वेट. 3 गोष्टी मात्र जर दिसल्या तर तुम्ही अशा पद्धतीने झेल पकडण्याकरिता पुढे येत असताय. आता ते चित्र पाहायला मिळत नाहीये. थोडासा फंबल झालं होते दोन्ही खेळाडू आणि तिथं मात्र कॅचची संधी गमावली जाते. 1 धाव यावेळेला स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. सुमित आणि तदनंतर आशुतोष या 2 फलंदाजांना मात्र आपल्या टीमला आता पुढे घेऊन जावंच लागेल, कारण 16 धावा आहे. दुसरं षटक इथं मात्र समाप्तीच्या अखेरीस आहे. अंतिम चेंडू आपण पाहताय. तेजसने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली गेली. हा देखील चेंडू त्याच लेंथ लाईन वरती संपर्क होत नाहीये. मोठं डिफरन्स आपण पाहताय, डिस्टन्स आपण पाहताय. यावेळेला चेंडू आणि बॅट मध्ये षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 16 धावा, 2 विकेट अशी स्थिती पाहायला मिळते RO11 टीमची.
5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करावंच लागेल. तो टाइम सेट आहे ना, त्या पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. अन्यथा एक खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आणावंच लागेल. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. इथं आपण पाहिले तर 2 षटकामध्ये 16 धावा सध्या पाहायला मिळत आहेत. या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिले तर मागील मॅच देखील ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती 30 धावा झाल्या होत्या. आजचा दिवस चेसिंग साठी अप्रतिम दिवस आहे. म्हणूनच सकाळपासून आपण पाहिले तर प्रत्येक टीम टॉस जिंकते क्षेत्ररक्षण, आणि सध्या क्षेत्ररक्षण घेण्याचा क्रेज चाललाय. तुम्ही जिथे जाल ना तिथं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण हा सध्याच्या क्रिकेटचा आपण क्रेज म्हणू शकतोय. चेसिंग वरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करणाऱ्या सर्व टीम आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये सचिन या पहिला राऊंड विकेट. हाफ वाली ट्रॅकर इथं मात्र जरूर रीड केलाय. ऑन साइडला हा चेंडू मात्र कन्वर्ट केलाय. ऑन साइडला 3 खेळाडूंना प्रोटेक्शन देण्यात आलंय. त्याच कारणामुळे या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा शॉट चांगल्या पद्धतीने कन्वर्ट कराल तर तो मात्र जरूर शॉट सिलेक्शन हे तुमचं जर चांगलं असलं तर धावा प्राप्त होतील. कारण डी शेप मध्ये असलेलं हे मैदान पूर्णपणे बॅक साइड पॅक आहे, आणि अलगद तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जे फ्रंटला जे शॉट सिलेक्शन आहेत ना ते गॅप मध्ये खेळावे लागतील. ओमकार आतापर्यंत स्ट्रगल करतोय. खूप वेळानंतर स्ट्राईक एंड वरती आलाय, पण तो कनेक्ट होत नाहीये योग्य पद्धतीने. आज हताश, थोडासा निराशा आहे. आता क्रिकेट आहे, इथून तुमच्या बॅटवरती एक जर प्रॉपरली चेंडू आला तर तिथून तो तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सर्व काही जिंकून देऊ शकतोय. मात्र या क्षणी जरूर नवीन दाखल झालेला बॅटर तो मात्र आपण पाहू शकतायत आशुतोष, तो देखील नुकता दाखल झालाय. म्हणूनच दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत योग्य तो स्टार्ट मिळालेला नाहीये. स्ट्रगल आणि स्ट्रगल हे जरूर केले जाते दोन्ही फलंदाजाकडून. सचिनची तारीफ करावी लागेल यावेळेला. स्लोवर चेंडू यावेळेला टॅप केला. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू चाललाय. त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्र आहे. यावेळेला 1 धाव या ठिकाणी जॉईंट होईल स्कोर कार्ड वरती. हळूहळू स्कोर कार्ड कडे आपण पाहिलं तर 19 धावा 2 विकेट अशा पद्धतीने आपल्याला जरूर ही खेळी पाहायला मिळते. आता या वेळेला सुरेख स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खूप वेळानंतर आशुतोषच्या बॅट मधून येतोय षटकार. सामन्यामध्ये अजूनही जाण निर्माण केलंय या फलंदाजाने. सचिन वरती अटॅक केला आणि तदनंतर षटकार. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहताय. 9 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. स्कोर कार्ड वरती 25 धावा लागल्या गेल्यात. खूपच वेगाने आता इथून स्कोर कार्ड. आता याही वेळेला काय सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी चाललाय सरळ बॅक टू बॅक. या वेळेला षटकार 2 चेंडू वरती 2 षटकार येत आहेत आणि जबरदस्त कमबॅक RO11 टीम साठी. वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. याच दरम्यान षटक या ठिकाणी कंप्लीट होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जी गाडी थोडीशी रुळावरून घसरली होती त्या गाडीला पुन्हा एकदा रुळावरती आणलं या फलंदाजाने. 31 धावा 31 रन 2 विकेट. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ आहे. चला
पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाची लढत. हॅलो, थोडस थांबवतोय. अतिथी देवो भव आणि या अतिथीचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य. आज मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय RJ रॉयल्स संघाचे संघ मालक सन्माननीय श्री राजी जैन आणि सन्माननीय श्री अशोकजी जैन या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी विनंती करेन आदरणीय अमोल शेठ पाटील साहेबांना की आपण RJ रॉयल्स संघाचे संघ मालक श्री राजी जैन आणि त्याच्या समवेत अशोकजी जैन सरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपला यथोचित मान सन्मान आम्ही करत आहोत. ही भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला आम्ही जपत आहोत. राजी जैन सर आणि अशोकजी जैन सर या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच उपस्थित झाले. त्यांचा या मुख्य अतिथी कक्षामध्ये यथोचित मान सन्मान करतोय. धन्यवाद सर जी, आपका तहे से स्वागत है, वेलकम है. खुदा ने किसी को क्या से क्या बना दिया, किसी को कवि तो किसी को कातिल बना दिया. 2 फूलों का वजन न उठा सकी मुमताज और शाहजहां ने उसकी समाधि पर ताजमहल बना दिया. ये प्यार है और ये आप सभी का यहाँ पर प्यार आज पांडवा देवी प्रीमियर लीग के लिए सादर करते आपका तहे दिल से स्वागत है. फिर से एक बार चलते हैं कॉम बॉक्स में. जवार गांव से बिलोंग करने वाले बेस्ट कमेंटेटर सम्माननीय किरण जी खानजोडे सर के पास. थँक्यू व्हेरी मच सर. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकामध्ये तब्बल धावा जोडल्यात त्या 31. आता या क्षणी शेवटच्या षटक स्लॉग ओव्हर आहे म्हणूनच जबाबदारी जास्तीत जास्त फलंदाजावरती असणार आहे. मात्र या ठिकाणी डिक्लर रिझर्व मध्ये चेंडू जातोय. 1 धाव या क्षणी पाहायला मिळतोय. आपण पुढील सामन्याकडे जाणार आहोत. DM ग्रुप शहाबाज आणि रायगड डायनामोन्स या 2 टीम एका बाजूला पण पाहायला मिळतील पुढच्या सामन्यामध्ये. आता जरूर लेंथ लाईन इम्प्रूव्ह करावं लागेल कारण ऑलरेडी धावसंख्या खूपच वेगाने ज्या पुढे गेलेल्या आहेत ना त्या जर थांबवायच्या असतील तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला मात्र त्या पद्धतीने यावेळेला गोलंदाजी करावीच लागेल. 2 चेंडू फेकले ज्यामध्ये एक वाईड चेंडू आपण पाहताय. एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला होता. विवेक अशा पद्धतीने चेंडू गेले तर त्याचं मात्र नुकसान टीमला होणार नाहीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 2 चेंडू आणि पुन्हा एकदा 2ही चेंडू जरूर डिक्लर झोन मध्ये पाहायला मिळत आहेत. जेवढे मोठे फटके येतील ना तेवढाच दबाव आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 34-34 धावा स्कोर कार्ड वरती या क्षणी पाहायला मिळतात. इथं मात्र फटका चांगला एक क्षेत्ररक्षक येतोय. हलकीची चुकी झाली. शेवटच्या षटकामध्ये अशा पद्धतीची चुकी करणं हे आपल्या टीमला खूप घातक होऊ शकतं. कारण अंतिम षटकामध्ये लेंथ लाईनचा विचार करत नाहीये फलंदाज. फक्त माइंडसेट एकच असतोय की हा चेंडू कुठल्या पद्धतीने सीमारेषा पलीकडे जाईल आणि तो प्रयत्न सध्या पाहायला मिळतोय. चेंडू 3 फेकून झालेत या षटकामध्ये. जरूर विवेक चांगली गोलंदाजी, सुपर गोलंदाजी. मात्र गोलंदाजीपेक्षा या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने असायला हवं आणि ते मात्र आपण या क्षणी पाहिलं नव्हतं. मानलो तो हार हे ठाणलो तो जीत हे काम म्हटलं गेलंय. या ठिकाणी यस रेफर करण्यात आलंय. रन आउट करीत या ठिकाणी रेफर करण्यात आलंय. और रेड लाइट बल्लेबाज OUT बैक टू द पैवेलियन. DJ मास्टर
थँक्यू. अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही आपण पाहताय ज्या पद्धतीने अंतिमचे षटक मर्याई लेबी टीमसाठी हे खूप महत्वाचे षटक ठरले, कारण पहिल्या 3 षटकामध्ये ज्या धावा खूपच वेगाने जात होत्या त्या मात्र या षटकामध्ये पूर्णपणे थांबवल्यात आणि विकेट देखील या षटकामध्ये मिळवल्यात. गोलंदाज विवेक. 1 चेंडूचा खेळ अजूनही आपण पाहताय पहिल्या इनिंग मध्ये. जरूर यहाँ पर गेंदबाज के लिए अपॉर्चुनिटी आती हुई सम्मानीय राजी जैन सर इनकी जानिब से, अगर इस गेंद पर विकेट प्राप्त करते हैं तो 1000 रुपए का कैश प्राइज होगा. गेंदबाज के लिए अपॉर्चुनिटी है इस मैच में, अगर आखिरी गेंद पर विकेट प्राप्त करेंगे तो जरूर राजी जैन सर इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज. आणि हा अंतिम चेंडू खूप महत्वाचा असणार आहे, कारण या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत जास्त पद्धतीने, तर फलंदाजाचा मानस एकच असेल, मोठा फटका. आणि या वेळेला आतापर्यंत या षटकामध्ये हा 3रा चेंडू या ठिकाणी घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. षटक क्रमांक या ठिकाणी 4 कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या औसतम सरासरीने धावा मात्र या ठिकाणी बनल्यात त्या 36. विजयांकरिता मर्याई लेबी टीम समोर टार्गेट सेट करण्यात आलंय ते 24 चेंडू आणि 37 धावांचं. महत्वपूर्ण जरूर बॅटिंग करावीच लागेल. अंतिमचे षटक गोलंदाजासाठी हे खूप महत्वाचे षटक या ठिकाणी आपण पाहताय. इनिंग ब्रेक झालाय. टॉस बॉक्स या ठिकाणी देखील आपण वळणार आहोत. त्या ठिकाणी जॉईंट होतील इम्रानजी बुखारी सर, आपण त्यांना पाहणार आहोत. यस, थैंक यू सो मच. तो फिर से एक बार पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का ये नेक्स्ट मैच टॉस बॉक्स में मैं आमंत्रित करना चाहूंगा टीम डीएम ग्रुप वर्सेस रायगढ़ डायनामोज. बोथ कैप्टन्स फॉर रिक्वेस्ट फॉर यू, प्लीज कम ऑन टू प्रेजेंटेशन बॉक्स, पुट ऑन द टॉस. तो जल्द से जल्द कोशिश करें. टीम डीएम ग्रुप टीम के कप्तान और रायगढ़ डायनामोज दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए जल्द से जल्द तशरीफ लाए. Both teams captains, DM Group versus Raigad Diamonds. रायगढ़ डायनामोस की टीम के कप्तान यहां पर आ चुके हैं. गुजारिश है डीएम ग्रुप टीम के कप्तान टॉस के लिए तशरीफ लाए. विनंती असेल डीएम ग्रुप संघाचे कर्णधार टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. सामन्याला सुरुवात होते आहे त्याच्या आधी आपल्याला टॉस करून करणं खूप महत्त्वाचं आहे. टॉस साठी या त्वरित डीएम ग्रुप शाहबाज वर्सेस रायगढ़ डायनामोज. वो टीम यहाँ पर टॉस के लिए सेलिब्रेशन होगा. टॉस रांची जी पाटिल सर के शुभ हाथों से किया जा रहा है. हेड इज कॉल्ड डीएम ग्रुप शाहबाज एंड एब्सोल्युटली हेड इज ऑन. डीएम ग्रुप शाहबाज ऑन द टॉस. काय डिसिजन असेल सर? फिल्डिंग करणार. 4 षटकाचा सामना आहे. जर 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल रायगढ़ डायनामोस संघाला? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल.
आता डू अँड डाय, करो या मरो, कारण का हा सामना तुमच्यासाठी अस्तित्वाची लढत आहे. जर जिंकला तर पुढची लढत, हारला तर 365 दिवस या सामन्याची वाट पाहावी लागेल. नक्कीच रायगड डायनामोज आपण नाणेफेकीचा कौल हारलाय. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. काय आपण किती टार्गेट सेट कराल? आमचा टार्गेट असेल 50+ करायचं. नक्की त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुमच्यासाठी सुद्धा डू अँड डाय, बेस्ट ऑफ लक पंकज आणि मयूर. तर एक अप्रतिम सामना आपण पाहताय. 37 धावांचा टार्गेट आहे, ज्यामध्ये यावेळेला खूपच वेगाने स्कोर कार्ड या ठिकाणी जरूर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. येतोय चौकार वन्स अगेन, बॅक टू बॅक. थँक चौकार जर लगावला तर सन्माननीय अमोलजी पाटील सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल फलंदाजासाठी. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी. मात्र लालच बुरी बाला आणि या वेळेला फलंदाज फसला. डीजे ला संधी. हा लावा. बॅक टू बॅक आपण पाहिलं होतं स्वप्नेशच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवरती विकेटचं पतन. 37 धावांचं टार्गेट आहे, ज्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा आल्या. तिथून 29 धावांचं अजूनही टार्गेट आपण पाहताय. तेजस न्यू बॅटर विनयला देखील आपण पाहताय ज्या पद्धतीने एक नवीन खेळाडू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याची भूमिका नेहमीच आपण पाहताय. पीपीएलचं मागील सीझन देखील त्याने अप्रतिम गाजवलं होतं. या वर्षी देखील त्याच जोशाने इथं अजून एक चांगला फटका येतोय. अगदी गॅप मध्ये चेंडू, बॅकवर्ड 12 एक रिझन मध्ये हा चेंडू चाललाय. तेजसच्या बॅट मधून आल्या पहिला चेंडू सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय. चौकार. 4 चेंडू मधून 3 चेंडू आतापर्यंत सीमारेषा पलीकडे गेलेत ना. ट्वेल्व रन्स ऑन दी बोर्ड. 12 या अंकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. आरोही पुरस्कृत या टीमला आपण पाहताय ज्या पद्धतीने जरूर आजच्या दिवसामध्ये एक जबरदस्त खेळ केलाय. आणि इथं जिंकलात ना तर सुपर 8 करिता आपण क्वालिफाय कराल. आणि या वेळेला पुन्हा एकदा जरूर इथं जर आपण पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक होता. डिक्लेअर रिझर्व मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव याही क्षणी पाहायला मिळते. 5 चेंडू 13 धावा 1 गडी बाद. अशा पद्धतीने सध्या तरी फलंदाजी बघायला मिळते. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठं टार्गेट नाहीये, परंतु जर धावा थांबवायच्या असतील ना तर वेळोवेळी तुम्हाला विकेट डॉट अशा पद्धतीने जर गोलंदाजी राहिली तर आपण पाहणार आहोत या ठिकाणी सामना बनत असताना. इथं पुन्हा एकदा डिक्लेअर रिझर्व मध्ये चेंडू दाखल झाला. 1 धाव याही वेळेला आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि धाव फलकावरती 14 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणखीन येणारे 18 चेंडूवरती आपण पाहू शकतात की 23 धावांचं टार्गेट अजूनही पाहायला मिळतंय. मोठं टार्गेट नाहीये. 18 चेंडू बनवायचे आहेत ते फक्त 23 धावा.
पहिले षटक या ठिकाणी 14 धावांचं आपण पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळते. दोन्ही टीमची तुलना जर केली गेली तर आरो 11 टीमने फक्त धावा बनवल्या त्या 11-11वर 1 अशी स्थिती. 18 चेंडू 23 धावा हे टार्गेट अजूनही पाहायला मिळते. महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी आहे. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करून इथपर्यंत पोहोचलेले दोन्ही संघ या वेळेला आत्मविश्वास दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. वळी या मॅच कडे गोलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय सुमित. पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू पडला चेंडू आणि तदनंतर अगदी यावेळेला जरूर शरीरावरती चेंडू येतोय. हलकासा बॅटला संपर्क झाला होता हा चेंडू. यस हँडला त्या ठिकाणी संपर्क झाला होता आणि आपण म्हणू शकतो की 1 धाव येते. तेजस देखील पहिल्या चेंडू होती त्याने देखील चौकार ठोकला होता. आत्मविश्वास त्याही खेळाडूचा योग्य पद्धतीने बनला गेलाय. लीग फॉर्मॅट आपण खेळताय. लीग स्टेज मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही चांगला खेळ करताना त्याचा फायदा पुरेपूर आपल्याला अंतिम पर्यंत होत जातोय. कारण एक मॅच हरला तरी देखील एक चांगली अपॉर्च्युनिटी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि तीच अपॉर्च्युनिटी इथं मिळेल. परंतु त्या अपॉर्च्युनिटीचा ची वाट पाहता पाहता या मॅचला जर का तुम्ही जिंकलं तर सुपर 8 साठी तुमचा संघ जाऊ शकतोय. इथं हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. चुकी होणार नाहीये. पुन्हा एकदा विकेटचं पतन. ज्या तेजसने फक्त 1 चेंडू फेस केला होता चौकार आला होता परंतु यावेळेला चुकी झाले आणि विकेटचं यावेळेला जरूर थोडस प्रेशराईज करण्याचा प्रयत्न आहे. कारण लिमिटेड ओव्हर आहे तर 4-4 षटकांचे सामने आपण पाहू शकताय आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर विकेट आणि दबावाची स्थिती येऊ शकते. धावफलकावरती आपण पाहिलं तर 15 धावा अजूनही 22 धावांची आवश्यकता विजयांसाठी. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. 16 चेंडू आणि विजयांकरिता अजूनही 22 धावा. रोमांचक सामन्याकडे वाटचाल सध्या केली जाते कारण सुमितने मात्र चांगलं कमबॅक आपल्या टीम करिता करून दिलंय. अंतिम चेंडू पर्यंत रिझल्ट काय असेल ना ते आपण मात्र सांगू शकत नाहीये. असा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेवरती तुम्हाला जरूर महत्वाचा खेळ हा करावाच लागेल. बघूया नवीन येणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय अमित. पहिला चेंडू या वेळेला मोठ्या फटक्यामध्ये तब्दील केलाय. इन दी एअर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू लँड झालाय सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी एक ब्रिलियंट फटका. छोटस टार्गेट आता या वेळेला
हाफ वॉली ट्रॅकर निश्चितच आपण पाहत आहे, परंतु या वेळेला ज्या पद्धतीने चेंडू बाउन्स झाला तिथून सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणखीन एक डॉट चेंडू, जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा मात्र दबाव फलंदाजावरती वाढत जाईल. कारण RO11 टीमला विजय प्राप्त करायचा असेल तर अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. या वेळेला थोडासा जरूर मैदानाच्या आतमध्ये स्क्रीज वरती फंबल झालाय खेळाडू आणि बॅटवरती चेंडू नव्हता, पुढे गेला आणि विकेट किपरने चतुराई दाखवत यावेळेला प्राप्त केले विकेट. सामन्यामध्ये येते ट्विस्ट. षटक क्रमांक दुसरं इथं होतंय कंप्लीट. धावफलकावरती आपण पाहिलं तर 22 धावा, येणारे 12 चेंडू धाव वेळेला रोमांचक सामना तर पाहायला मिळतोय. कारण हे षटक जर चांगलं झालं तर डेफिनेटली अंतिम षटकामध्ये दबावाची स्थिती या ठिकाणी येऊ शकते. कारण विकेट पडण्याचा सिलसिला कंटिन्युअस आपण आरोही पुरस्कृत मरिया लेबी या टीम कडून पाहिलाय. न थकता न थांबता यावेळेला इथं मात्र तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. महत्वाची जरूर ही लढत या ठिकाणी आपण पाहत आहे. येतोय नवीन गोलंदाज आशुतोष. 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. सामन्याचं चित्र इथून बदलेल का? सामन्यामध्ये इथून रोमांच निर्माण केला जाईल का? कारण इथं जर इकॉनॉमिकली चांगली षटकं फेकली दोन तर मॅच बनू शकते. पहिला चेंडू या वेळेला कनेक्शन त्या पद्धतीने नाहीये. डिरेक्टली हिट करण्याचा एक चांगला प्रयत्न होता, परंतु या वेळेला वेळेवरती मात्र जरूर आपली हुशारी, आपली क्लेवर माइंड या ठिकाणी मात्र दाखवलं जाते. इथून एक एक निर्धाव चेंडू जर अशा पद्धतीने आला तर अंतिम षटक हे खूप महत्वाचं. अजून एक चांगला चेंडू, केवळ सिंगल वरती कॉन्सन्ट्रेशन केले जाते. विनयकडे जर आपण पाहिलं तर एक अप्रतिम खेळाडू आहे, सलामीचा येणारा बॅटर जो कॅप्टन देखील या टीमचा आहे, परंतु या क्षणी तो मात्र थोडासा दबावाची स्थितीमध्ये आहे की काय. शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडू 1 धाव या षटकामध्ये आतापर्यंत आले. 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता. हा येतोय हाफ ट्रॅकर, मात्र इथं देखील एलिमिनेशन पाहिजे तसं मिळालं नाहीये आणि याही क्षणी धाव मिळते ती एकच. म्हणजे सामन्यामध्ये प्रभुत्व निर्माण केलंय. या सामन्यामध्ये RO11 टीमनं कंबर कसले आणि सामन्यामध्ये पुनरागमन केलंय हे मात्र निश्चित आहे. कारण समोरच्या बाजूने धावसंख्या पूर्णपणे स्टॉप केल्यात. आता या वेळेला आपण पाहिले तर डेफिनेटली चेंडू सोडून दिलाय. वाईडचा इशारा आपण पाहतोय. एक अवांतर धाव या क्षणी जोडली जाते. एक डॉट चेंडू आपण पहिलाच पाहिला होता आणि तदनंतर 2 चेंडू 2 सिंगल पाहायला मिळाल्या होत्या, मात्र या वेळेला वाईड येतोय. एक अवांतर धाव इथं मात्र जॉईंट होते स्कोर कार्ड मध्ये. आणखीन एक त्याच पद्धतीचा चेंडू आणि बॅक टू बॅक या वेळेला जर आपण पाहिले तर वाईड चेंडू येत आहेत. राऊंड विकेटच्या बाजूने मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा अनुमान या गोलंदाजाचा आहे. जास्तीत जास्त रूम न देण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा, परंतु ज्यामध्ये वाईड चेंडू. हा चेंडू जरूर सुंदर पद्धतीने फुल लेनचा चेंडू घडलाय काय. इथं मात्र फेकी योग्य पद्धतीने नाहीये. फेकी चांगली नाहीये. कारण जर स्ट्रायकर एंडला जर चांगला थ्रो झाला असता तर सामन्यामध्ये कदाचित या वेळेला ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळाला असता. इथं चेंडू आतापर्यंत फेकून झाले ते 4 चेंडू फेकून झाले. 27 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. विजयांकरिता अजूनही 8 चेंडू धावा पाहिजेत त्या 10. काय सुरेख मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. महत्वाच्या वेळी तुम्हाला महत्वपूर्ण खेळी करावीच लागेल. अ 27 धावा 27, 37 धावांचं जे टार्गेट समोर ठेवलंय. आता या वेळेला
एक जबरदस्त फटका, कनेक्शन चांगलं, डिस्टन्स मोठं क्लिअर केलं जाईल आणि स्ट्रगल करणारा खेळाडू या क्षणी काय जबरदस्त यावेळेला आपण पाहिले तर हा षटकार आलाय. तर या अगोदर जो सामना फसत चालला होता तो सामना मात्र या षटकाराने पूर्णपणे आपल्या बाजूने परावर्तित केलाय. तर या अगोदर आपण पाहिले ना तर ज्या पद्धतीने प्रेशर होता, अजून एक जबरदस्त स्ट्रोक येतोय. काय अफलातून 2 चेंडूवरती मॅचला फिनिशिंग टच दिलाय, खेळ खल्लास केलाय या खेळाडूने आणि सामना मात्र जिंकलाय.